नमस्कार, दीपक डायनामिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या विषय जो आहे तो इलेक्शनबद्दलच मी बोलतोय। ते याच्यासाठी की सध्या इलेक्शनचं वारं जे जोरात वाहत आहे त्याच्यात अक्षरशः अपप्रचार केला जातोय। अपप्रचाराचा अर्थ असा आहे की तुमच्या खिशात सुद्धा इलेक्शन कमिशन सुद्धा आपण आपल्या खिशात घालून फिरतोय। म्हणजे अशाच दिमागात का असाच आविर्भावात काही लोक फिरत आहेत। म्हणजे ठीक आहे, हरकत नाही आहे। आता 2 दिवसापूर्वीच एक सहज चर्चेचा विषय आहे, ॲक्च्युली आपला तो नाही आहे, पण 2 दिवसापूर्वीच आपल्या खिशात काय काय व्यवस्था आपण ठेवू शकतो, आपण काय काय ठेवलं आहे हे जाता जाता मोदी सरकार शेवटच्या क्षणाला सुद्धा दाखवायला कमी करत नाही आहे। अमरावतीमध्ये जी काही सभा होती, बच्चू कडूंनी पण त्या जागेची मागणी केली होती, ते सभास्थानाची, आणि नवनीत राणा जे आहेत त्यांनी सुद्धा या सभास्थानाची मागणी केली होती, ॲप्लिकेशन केलेलं होतं। प्रत्यक्षात पोलिसांवरती दबाव आणून पोलिसांनी त्या ठिकाणी बच्चू कडूंसोबत खूप हुज्जत घातली, किंवा 2 म्हणजे त्या गटामध्ये पोलिसांमध्ये आणि बच्चू कडूंमध्ये हुज्जत झाली, आणि शेवटी बच्चू कडूंना माघार घ्यावी लागली। आणि त्याचं त्यांनी रिझन दिलं की हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होऊ नये किंवा इतर काही अडचणी होऊ नये यासाठी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मी माघार घेतो, मी शांत बसलो। आता ही माघार म्हणजे वादळापूर्वी काय म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता आहे। हे जे काही BJP सरकारने जे काही लादणं लावलं आहे सर्वच बाबतीमध्ये, हम करे सो कायदा, ही जे काय प्रकार चालू आहेत सर्व भारतात, जो प्रकार चालू आहे तर तो अक्षरशः लांछनास्पद प्रकार आहे। आता तर आम्ही सोडलं होतं, प्रत्येक ठिकाणून हप्ते सगळं सुरू आहे। एवढा मोठा कुठे पैसा येते कुठून हो? गावागावात खुनं भांडणं अशा प्रकारे हा महाराष्ट्र नेण्याचा प्रयत्न आहे। ठीक आहे, आम्ही 2 पावलं शांततेसाठी मागे घेतले असेल, पण काय झालं असतं आम्ही मागे नाही घेतलं असतं तर खून व्हायला असतं, तिथे रक्तबांबळ झाले असते कार्यकर्ते। तुम्ही त्याच प्रतीक्षेत होते का हटला नाही पाहिजे, याला अंदर टाकलं पाहिजे, दोघांना अंदर टाकायचं, आपलं सिद्धी करून घ्यायची। ही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही निवडणुका करताय, लाज वाटली पाहिजे यांना सगळ्यांना। 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते, आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे। आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं का आपण मागे घेतलं पाहिजे, नाहीतर कार्यकर्ते रात्रभरातच 20-25 हजार आले असते, आणि पुन्हा डाग लागू नये म्हणून 2 पावलं शांततेनं आपण मागे घेतले। कायदा तोडला आहे, गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा। म्हणजे इतकी मुजोरी इतक्या खालच्या थराला जाऊन BJP राजकारण करेल असं स्वप्नवत पण नव्हतं। म्हणजे अक्षरशः त्यांना गुजरातमध्ये फॉर्म भरताना काही टेक्निकल त्रुटींमुळे त्या संबंधित काँग्रेसच्या व्यक्तीला तो फॉर्म भरता नाही आला, किंवा भरून झालेला असताना अनुमोदन आणि सूचक यांच्या सह्या बाकी होत्या। तर या सह्यांसाठी काही थोडा अवधी मिळाला असता किंवा त्या गोष्टीला सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला असता तर निवडणूक आयोगाने तेवढं सहकार्य केलं असतं तर नक्कीच ती निवडणूक त्या जागेला 100% प्रत्येक ठिकाणी चुरशीची निवडणूक आहे। प्रत्येक मतदारसंघात चुरशीचीच निवडणूक आहे, पण तिथं अक्षरशः त्या उमेदवाराला, BJPचा जो उमेदवार आहे त्याला समोर कोणी नसल्यामुळे, कुठलाही उमेदवार नसल्यामुळे अक्षरशः फॉर्म भरण्याच्या दिवशी त्याला बिनविरोध निवडून देण्यात आलं। म्हणजे तो बिनविरोध निवडून आला आणि तो खासदार झाला। इट्स ओके, हरकत नाही, आपण या सर्व गोष्टींना पाहतोच आहे। सध्या मोदींबद्दल जे वातावरण आहे ते खूप म्हणजे मोदींबद्दल राग होता, संताप होता, एक लिमिटेशन्स होते। एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, त्यांचा मी आदर करतो, पण पंतप्रधान मोदींनी इतकं खालच्या थराला जाऊन मतांसाठी राजकारण करणं हे बिलकुल क्रमप्राप्त नाही आहे। म्हणजे गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये मोदींच्या सर्व ठिकाणी सभा चालू आहेत। तुम्ही बघत असाल की पूर्ण कंबर कसली त्यांनी निवडणुकीसाठी। म्हणजे हे इलेक्शन त्यांना समजलं आहे की आपल्या हातून गेलं आहे। अक्षरशः जे कोणी निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत ते अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते खूप हुशार व्यक्तिमत्व आहे, त्यांचं भारतासह इतर जगातल्या काही
संस्था आहेत, इतर जगातील इतर काही देश आहेत, ते लोक सुद्धा, ते बाहेरची लोक सुद्धा त्यांचं मत महत्त्वाचं समजतात, कारण इकॉनॉमीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्या व्यक्तीने म्हणजे निर्मला सीतारामन ज्या आपल्या अर्थमंत्री आता होऊन गेल्या, त्यांचे जे पती आहेत त्यांनी असे दावे करणं खरंच खूप, म्हणजे स्वतःच्या पक्षात आपली पत्नी तिथे मंत्री आहे, साधी मंत्री नाही आहे, वित्तमंत्री असलेली एक त्यांची जी मिसेस आहे बायको, त्यांच्याच स्वपक्षाबद्दलच बोलणं झालं आहे की मोदी सरकार अक्षरशः हवेत आहे, 400 पारची जुमलेबाजी आहे, इतर काय सर्व वल्गना यात या मॅनिफेस्टोमध्ये करण्यात आल्या आहेत. देखिए, मैं ये इलेक्ट्रल बॉन्ड के बारे में बहुत कुछ कह चुका हूँ, और जो कुछ मैं कहा कि ये बहुत जिम्मेदारी से बोला था मैं। इसको मैं डिस्क्राइब किया, वर्णन किया कि ये मोदी गेट है। मोदी गेट? मोदी गेट, यस। मतलब आप कह रहे हैं कि ये घपला अरुण जेटली का नहीं, ये किसी आरएसएस का नहीं, ये मोदी का घपला है, मोदी गेट है, ये मोदी ही रिस्पॉन्सिबल, आप ये बता रहे हैं? ये मोदी गेट है क्योंकि अभी भी हाल में 3-4 दिन पहले एक तमिल चैनल को प्राइम मिनिस्टर ने एक इंटरव्यू दिया। इसमें मोदी जी ने ये कहा कि ये उनकी ही है, ये पूरे उनकी सोच है, उनकी कहने से ही लागू ही है। देखिए, ये मोदी गेट है, नंबर 1। नंबर 2, ये सिर्फ भारत की नहीं, ये दुनिया की बहुत बड़ी स्कैम है। स्कैम है? स्कैम बहुत, आप हिंदी में क्या बोलते हैं, घोटाला बोलते हैं ना? जी, घोटाला बोलते हैं। बहुत बड़ा स्कैम है ये। क्यों मैं ऐसा क्यों बोल रहा हूँ? मैं एक विवरण तो आपको दिया। प्राइम मिनिस्टर ने स्वयं बोला था कि ये उनकी योजना है, उनकी योजना है, उनको कहने से ही रचना की गई थी, उनको कहने से ही उसको लागू हो गई थी, नंबर 1। अच्छा, नंबर 2, मैं इसको सिर्फ भारत की नहीं बल्कि पूरे विश्व की सबसे बड़ा घोटाला इसलिए कहा कि देखिए, आपको आपके सामने जो पैसे का फिगर्स है, 6,000 करोड़, 8,000 करोड़, 20,000 करोड़, 16,000 करोड़, ये एक हिस्सा है बस। लेकिन इससे गहरा किस्सा है, ये है कि इंस्टीट्यूशंस, हमारे जो इंस्टीट्यूशंस है, वो चाहे वो इनकम टैक्स हो, ईडी हो, जीएसटी का अथॉरिटीज हो, सीबीआई का अथॉरिटीज हो, ये आप जैसे लोग जानते हैं कि इसका स्वतंत्रता जी कुछ रही नहीं बहुत दिनों से, बहुत साल। लेकिन एक व्यवस्था, एक संस्था ऐसी थी अब तक, उसके इंडिपेंडेंस के ऊपर सवाल नहीं उठे। ये इंस्टीट्यूशन था रिजर्व बैंक ऑफ इंडिया। That institution also is now under suspicion. I'll tell you why. You know, there's a private bank, Kotak Bank. इसको 2 प्रॉब्लम था। एक, उनका प्रोमोटर का शेयर लिमिट से ज्यादा हो गया और लिमिट से कम करने का है, 1। सेकेंडली, उसका लीडरशिप जो है, उसका चेयरमैन पद, वो बहुत साल से चल रहा था, उसको भी वेकेट करने का था। आप स्टेट बैंक की बात कर रहे हैं? नहीं, कोटक बैंक। कोटक बैंक की बात कर रहे हैं। जी हाँ, कोटक बैंक ने भी पैसा दिया है मोदी सरकार को। हाँ, कोटक बैंक। हाँ, लेकिन ये रिजर्व बैंक के नॉर्म से उनका शेयर होल्डिंग डाइल्यूट करने का था और उसका लीडरशिप पद से उनको हटना था। ये दोनों रूल्स रिजर्व बैंक ऑफ इंडिया ने रिलैक्स कर दिया
ये ढीला कब हुआ? इलेक्ट्रल बॉन्ड पे करने के बाद। जी और जी 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 इलेक्ट्रल बॉन्ड, इसका मतलब ये है कि ये भाजपा और जो लोग ये सब घोटाला किया, जी। इसके पकड़ से रिजर्व बैंक ऑफ इंडिया भी बाहर नहीं है। आप छोड़ दीजिए, ईडी छोड़ दीजिए, सीबीआई छोड़ दीजिए, आईटी ओहो, छोड़ दीजिए, जीएसटी छोड़ डॉक्टर साहब दीजिए, बड़ी सब कुछ बात, डॉक्टर साहब आपने बड़ी बात कही, मैं और इसको आसानी से समझा दूं। आपने ये कहा कि रिजर्व बैंक ऑफ इंडिया भी कहीं ना कहीं शामिल है, क्योंकि कोटक बैंक को, कोटक महिंद्रा बैंक को जिस तरह से फायदा दिया, जिस तरह से सरकार ने फायदा दिया, और उसमें रिजर्व बैंक भी कहीं ना कहीं उस साजिश में, उस योजना में शामिल है। और ये सारी ढिलाई तब हुई नियमों में फायदा पहुंचाने की, जब इलेक्टोरल बॉन्ड के जरिए कोटक बैंक ने मोटी रकम बीजेपी को दी। एम आई राइट सर, मैं सही कह रहा हूं? जी, इलेक्ट्रल बॉन्ड खरीदी और वो इलेक्ट्रल बॉन्ड बीजेपी ने रिडीम कर दिया, उसका पैसे ले लिया, और जी रिजर्व बैंक ऑफ इंडिया के ऊपर सरकार ने, भाजपा के नेतृत्व ने इतना इतना प्रेशर डाला जी कि रिजर्व बैंक ऑफ इंडिया ने वो रेग्युलेशन को, वो रूल को ढीला कर दी। विशेष म्हणजे मोदींनी जे आता म्हणजे लाज वाटण्याची गोष्ट आहे, एक पंतप्रधानाला ही लाज असावी असं आपण म्हणू सर्वच, कोणी असू द्या, पंतप्रधानाला लाज असावी ती याच्यासाठी की तो देशाचा पंतप्रधान असतो, एका जाती धर्माचा नसतो। पंतप्रधान हा देशाचा असतो, त्याच्यासाठी देश एकसंघ असतो। घटनेच्या कलमांमध्ये, मूलभूत अधिकारांमध्ये जाती धर्म, जाती व्यवस्था ही लावण्यात आली आहे। त्याचा कुठेतरी अभ्यास कमी पडलाय किंवा त्याला केराची टोपली दाखवून मोदींना असं वाटतं की माझ्या खिशात सर्व आहे, मी काहीही बोलू शकतो। इलेक्शन कमिशनने या संदर्भात कुठला ब्रश शब्द सुद्धा काढला नाही। मी तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी जी काय राजस्थानमध्ये जी सभा झाली तिला संबोधित करताना सांगितलं की हिंदू मुस्लिम जो काही जन्मदर आहे, प्रजनन दर आहे, तो तिथे वाचण्यात आला त्यांच्याकडनं। थोडक्यात त्याची अशी काही मुद्देसूद आकडेवारी त्यांच्याकडे नव्हती, सरळ मोघम त्यांचं बोलणं होतं। त्या मोघम बोलण्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवला की आपण एखाद्या ओपन मीटिंगमध्ये, एका सभेमध्ये लोकांना किंवा मतदारांना आकर्षित करतोय, संबोधित करतोय, पण लिमिट्स असतात, काही मर्यादा असतात। त्यांनी सरळ खालच्या पातळीचं राजकारण जाऊन केलंय। पण ठीक आहे, इतर खासदार आमदारकीच्या निवडणुका आहेत, जी लोक आहेत उमेदवार, त्यांनी ह्या स्थितीमध्ये बोलणं कधी ठीक आहे, आपण पचवू शकतो। पण एका देशाचा पंतप्रधान असलेला व्यक्ती आणि त्या व्यक्तीने खालच्या थराचं जाऊन राजकारण करणं, हे किंबहुना ह्या राज्यव्यवस्थेला, ह्या भारतीय व्यवस्थेला बिलकुलच शर्मेचं चित्र आहे असं मी म्हणतोय। कारण की हिंदू मुस्लिमांचा दर हे बोलणं आणि ह्याचं राजकारण करून मुस्लिमांना डिवचण्याचा प्रयत्न आहे हा। जीवन के सपनों से जुड़ा हुआ है, तुम उसे छीनने की बात कर रहे हो अपने मैनिफेस्टो में। गोल ले लेंगे, सबको वितरित कर देंगे। और पहले जब उनकी सरकार थी, उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे। और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। म्हणजे मुस्लिम धर्मीय जे स्वतःला एका बाजूने आम्ही भारतीय आहोत याच्यासाठी स्वतःची छाती पिटाळून, छाती ठोकून सांगतात की आम्ही भारतीय आहोत, आहेत नसात भारतीयत्व भरलेले काही मुसलमान आहेत, जे हाडाचे मुसलमान आहेत,
ते हाडाचे भारतीय पण झालेत किंवा आजही आहेत, जे त्यांना भारत हाच माझा देश, हीच माझी कर्मभूमी, जन्मभूमी. पण मोदींनी या उलट ही लोक बाहेरून आली आहे आणि ह्या लोकांनी आपल्या अधिकारांवरती अतिक्रमण केलं आहे. आणि हे जे का आपले अधिकार आहेत, हे अधिकार काँग्रेसच्या काळात नवीनच बुद्धी सुचली आहे मोदींना. तर सध्या एक काय स्वप्न पडलं आहे किंवा त्यांचा जो कोणी प्रचाराचा मुद्दा जो आहे किंवा त्यांचं जे भाषण आहे, त्या भाषणाचे जे मुद्दे लिहून देणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या नॉलेजमध्ये भर पडणं गरजेचं आहे की आपण मोदी किंवा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला कुठले मुद्दे लिहून देतोय. साधी आणि सरळ बाब आहे की काँग्रेसच्या काळामध्ये किंवा आपण फार तर फार ही सत्ता म्हणजे हा भारत देश निवडून आल्यानंतर किंवा 1947 मध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर मुसलमानांचा दर हा नक्कीच जास्त होता. ही आकडेवारी आहे, ही सर्व ठिकाणी उभी असलेली आकडेवारी आहे. पण आज तशी परिस्थिती आहे का? हिंदू मुसलमान दर याची वाच्यता करणं मुळात त्या जागी बरोबर नाही, कारण तुम्ही दोन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करताय. मग मी सांगतोय, इलेक्शन कमिशनने या संदर्भात याला गृहीत धरून, याला पुरावा म्हणून गृहीत धरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. मला म्हणायचं असं आहे की इतर उद्धव ठाकरेंनी आता 4 दिवसापूर्वी त्यांचं जे मशाल गीत, त्यांच्या पक्षाचं जे मशाल गीत आहे, ते मशाल गीत त्यांनी वाजवून दाखवलं किंवा त्याचं अनावरण झालं आपण असं म्हणू. भर सभेमध्ये ते गीत वाजवून झाल्यानंतर त्यांना हे मिळतंय, म्हणजे ECI कडून, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडनं त्यांना नोटीस मिळते आणि त्या नोटीसमध्ये ते सांगतायत की तुम्ही बिलकुल हे जे काही जय भवानी जय शिवाजी हे बिलकुल शब्द तुम्ही प्रयोग करू शकत नाही, तो तुम्ही काढा. आज अक्षरशः बाळासाहेबांचा जन्म झाला त्याच्या आधी काही शिवाजी महाराजांपासून जी म्हण किंवा ज्या भाषेमध्ये जय भवानी जय शिवाजी हा नारा कुठेही कधी ओरडून लावला जातो, त्या नाऱ्याला, त्या शब्दाला सुद्धा म्हणजे त्या शब्दाचं सुद्धा ECIला किंवा इलेक्शन कमिशनला अडचण असावी. म्हणजे इतक्या खालच्या थराचं राजकारण, असे किती बाहुले आहेत. म्हणजे BJPने, मोदी सरकारने असे आपले जे कटपुतली बाहुल्या आहेत ना, जसं ED त्याचं एक बाहुला आहे, दुसरं तुमचं CBI आहे, तिसरं तुमचं हे ECI आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, असे जे बाहुले त्यांचा प्रत्येक ठिकाणी वापर करणं लावलंय. काय म्हणजे मोदींच्या ह्या म्हणजे खीव यायला लागली आता मोदींच्या या विचारांची. एक पंतप्रधान, ठीक आहे, इतके दिवस पंतप्रधानांनी किती दौरे केलेत, किती देशाचा पैसा खाल्ला, देशात किती नोकऱ्या आणल्या, किती कंपन्या आणल्या, याच्याबद्दल आपला राग रुसवा होता. मग एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून लोकांनी प्रश्न विचारले, महिला वर्गांनी महागाई म्हणून खूप रडरड करून घेतली, ओरडाओरडी केली, गॅसचे भाव गगनाला भिडले. ठीक आहे, तुम्ही त्याचं उत्तर नाही दिलं. अरे पण तुमच्याकडे बोलायला काय राहिलं नाही, तुम्ही काय मुद्दा उपसून काढला? मुस्लिम आणि हिंदू, शेवट उरलं काय बोलायला? उरलंच नाही काय आपल्याकडे बोलायला. लोकांना आपल्याकडे वळतं करून घेण्यासाठी उरलं नाही. तर तुम्ही हिंदू मुस्लिमांचा मुद्दा उचलून धरला आणि त्यांचा रेशो बघितला, जन्मदर बघितलाय तुम्ही की किती फर्टिलिटी आहेत. हा मुळात मुद्दाच नव्हता, याचा निषेध आहे. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस किंवा काय ह्या लोकांचे सरळ राष्ट्रीय काँग्रेस किंवा काँग्रेस हा सत्तेमध्ये, मोदींनी सरळ भाषणात सांगितलं, काँग्रेस सत्तेमध्ये आल्यानंतर आया बहिणींचे मंगळसूत्र विकून टाकतील हे लोक. ही कुठली मानसिकता आहे? कुठलं लॉजिक आहे? मोदी, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे पंतप्रधान म्हणून, हे कुठलं लॉजिक आहे? आपण एका देशाचं प्रतिनिधित्व करतोय, आपल्या तोंडातनं आपला विचार प्रदर्शित होत आहेत, आपण काय बोलतोय? म्हणजे ही कुठली विचारसरणी झाली की आया बहिणींचे जे सोनं जे आहे ते सोनं या लोकांना दिलं जाईल, मुसलमानांना दिलं जाईल का? मुसलमानांना दिलं जाईल आणि का देईल काँग्रेस? 70 वर्षात तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता होती, 70 वर्षामध्ये 50-60 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. कधी त्यांनी सोनं त्यांच्या मुसलमानांकडे ओरबाडून दिलंय हिंदूंचं? किती नीच दर्जाची मानसिकता आहे. मला एवढंच म्हणायचंय, या सर्व प्रकरणामध्ये
इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याला हे सर्व डेटा अवेलेबल आहे. त्यांना दिसतंय, न्यूजपेपरने बातम्या, प्रिंट मीडियाने बातम्या छापल्या आहेत, व्हिडिओज सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत. का मोदींचे सर्व बावल्या आहेत? कोणाची हिंमत आहे की जाऊन सेक्शन 153, 258, 295 त्यानंतर तुमचा 504 लावू शकतात? असं भर सभा आज चालू असताना या भर सभेमध्ये तुम्ही जाती धर्माविषयी तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टींवरती वाच्यता नाही करू शकत. संविधानाच्या कलमात तसं सांगितलंय, तसं जर करत असाल तर तुमच्यावरती तसा गुन्हा दाखल होईल. आहे ECIची ताकद, आहे हिंमत इलेक्शन कमिशनकडे स्वतः जाऊन मोदींवरती गुन्हा दाखल करून दाखवा. अरे यालाच ते डिक्टॅटरशिप म्हणतायत, यालाच तानाशाही म्हणतायत, यालाच मराठीत हुकुमशाही म्हणतायत. लोकांना हेच समजत नाहीये की हुकुमशाही म्हणजे काय. ही हुकुमशाही आहे म्हणजे हम करे सो कायदा, आम्ही जे बोलू ते आमचं सगळं चालून जाणार, आमच्याकडे सत्ता आहे म्हणून. थोडे दिवस थांबा, सत्ता ज्या वेळेला दुसऱ्याच्या हातात सत्ता जाणार आहे, तुम्हाला पण ईडीच्या नोटिसा येतील. काय कराल तेव्हा? कुठं पळाल? पळायला जागा राहील? कुठे पळणार? कुठे आहेत तुम्ही? ईडीच्या नोटिसा आल्या, CBI चौकशा लागल्या, 70,000 करोड रुपयाच्या फाईल ज्यावेळेस परत आल्या, फाईल्स परत टेबलवर आल्या, त्याची चौकशी झाल्यानंतर तुम्ही लोक कुठं पळणार आहेत? मग तुमचे किरीट सोमय्या असू दे, नाही तर तुमचे सर्व कोण लोक आहेत, सगळ्यांच्या फाईल तपासल्या जातील. कुठंतरी घाबरावं माणसाने. उठसूट बेछूट आरोप करणं, बिनबुडाचे आरोप करणं, मतांचा जोगवा मिळवण्यासाठी, मतं मिळण्यासाठी कुठल्या थराला जावं यालाही काही मर्यादा असतात. साथियों, स्थिर सरकार कैसे देश और देशवासियों के हित में काम करती है, ये हमने बीते वर्षों में देखा है. कोरोना का इतना बड़ा संकट आया, पूरी दुनिया में हाहाकार मचा. मजबूत भाजपा सरकार पूरी दुनिया से हर भारतीय को सुरक्षित भारत वापस ले आई. काय तर आता तुम्ही व्हिडिओ बघितलाय, आता जस्ट तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला. काय म्हणतायत मोदी या व्हिडिओमध्ये? अरे कोरोना काळामध्ये आम्ही बाहेरच्या लोकांना अडकलेल्यांना भारतात आणलं. तुम्ही भारतात आणलं कोरोना काळामध्ये, म्हणजे तुम्ही कुठले उपकार केलेत का आमच्यावर? कुठलंही सरकार असतं, म्हणजे कुठल्याही सरकारने बाहेर अडकलेली, कोरोना ही जागतिक महामारी होती, भारतावरती नव्हती आलेली. म्हणजे त्या पण गोष्टीचं तुम्ही भांडवल करायचं की कोरोनामध्ये आम्ही आमच्या प्रत्येक भारतीयाला तिकडनं बाहेरून आम्ही सुखरूप भारतामध्ये आणलं. म्हणजे याच्यात मोदी सरकारचे धन्यवाद मानायचे आम्ही. याच्यात धन्यवाद मानण्यासारखं काय? मोदींचे किंवा भाजपचे धन्यवाद का मानायचे? सरकारने केलेली कृती आहे, सरकारची ती जबाबदारी आहे. तिथली जी एम्बेसी आहे, इथली एम्बेसी आहे, ह्या एम्बेसीने एकमेकांशी कॉर्डिनेशन ठेवून त्यांची ती जबाबदारी आहे एम्बेसीचं कॉर्डिनेशन असणं. जागतिक महामारी आहे, एम्बेसीने एकमेकांशी कनेक्ट राहून तुमच्या देशातली लोक आम्ही तुमच्याकडे सुपूर्द करतोय, किंवा इकडची देशातली लोक मागतील की आमच्या देशातली लोकांची काय स्टेटस आहे, त्यांची व्यवस्था तुम्ही करताय. याचा अर्थ तुम्ही भरपूर काही मोठं जग भारतासाठी लोकांसाठी केलं असं त्याचा अर्थ नाहीये. कोरोना ही जागतिक महामारी होती, त्याचं सुद्धा राजकारण करणं इथं थांबवा. लाज असेल तर कुठल्याही ओपन सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये तुम्ही कोरोनामध्ये आम्ही असं केलं, मला तर स्पष्ट सांगणे, कुठलाही पक्ष असो मग तो म्हणजे जो सत्तेत असेल किंवा सत्तेत नसेल त्या पक्षाने सुद्धा राजकारण नाही करू. कोरोनावरती कुणाला राजकारण करण्याचा अधिकार नाहीये, कारण कोरोना ही जागतिक महामारी होती. तुम्ही उपकार नाही केलेत. और मैं आपको कहना चाहती हूं कि सच्चाई बाहर आ गई है. आज भ्रष्टाचार की सच्चाई बाहर आ गई है, क्योंकि इन्होंने एक कानून बनाया था, इलेक्टोरल बॉन्ड्स बोलते थे उस स्कीम को, जो उस कानून के तहत इन्होंने ऑर्डिनेंस से पास किया. उस स्कीम में जो भी इनको चंदा देता था उसका नाम गुप्त रहता था.
गुप्त मतलब जनता को नहीं पता था कि कौन किसको कितना चंदा दे रहा है। ठीक है, इन्होंने ये स्कीम बनाई, खूब चंदा लिया। ठीक है, राजनीतिक दलों को लेना ही पड़ता है चंदा, लेकिन देखिए कि इन्होंने किस किस से लिया। सुप्रीम कोर्ट ने जब देखा कि ये नाम गुप्त हैं, तो सुप्रीम कोर्ट ने कहा कि ये नाम गुप्त नहीं होने चाहिए, पारदर्शी करो, सूची निकालो, किसने चंदा दी, किस राजनीतिक दल को दी, भाजपा को किसने दिया, कांग्रेस को किसने दिया, कितना दिया, ये सब जनता को पता होना चाहिए। जब ये सूची बाहर निकली भाइयों और बहनों, तो ये जो ईमानदार प्रधानमंत्री हैं हमारे, इनकी सच्चाई देश के सामने आई। पता चला कि जिस पे छापा मारा था उससे चंदा लिया, चंदा लेने के बाद केस खत्म। जिसको भ्रष्ट कहा था, जिस पे कार्रवाई की थी उससे चंदा लिया, चंदा लेने के बाद कार्रवाई बंद। पता चला कि ऐसी कंपनियों से चंदा लिया जिनका मुनाफा कम था, चंदा ज्यादा दे रही हैं। पता चला कि ऐसी कंपनियों से चंदा लिया जिनसे इनको शर्म आनी चाहिए। गुजरात में एक पुल बना, वो पुल गिरा, बनाने वाले से चंदा लिया। आता सध्या तुम्ही जो व्हिडिओ बघितला, ज्या प्रियंका गांधी आहेत, प्रियंका गांधी वाड्रा यांनी सांगितलं, आता 2 दिवसापूर्वी सभा झाली, इलेक्ट्रल बॉन्ड वरती त्या बोलल्या। इलेक्ट्रल बॉन्ड जो आहे, इलेक्ट्रल बॉन्डने काय म्हणजे किती मोठा स्कॅम या जगाला दाखवला, आपण त्यांनी स्वतः सांगितलं। त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये विसरल्या नाहीत की स्वतःच्या पक्षाचं सुद्धा नाव घेतलं की काँग्रेस असेल किंवा पक्ष चालवताना चंदा हा घ्यावाच लागतो, चंदा येतोच, पण पक्ष चालवताना चंदा घेताना ती ज्या कोणती कंपन्या असतील त्या कंपन्यांची नावं कशी दाबून ठेवता येतील याच्यासाठी हा कायदा जो आणला त्याचा त्यांनी विरोध केला। या व्हिडिओ ती नावं कशी बाहेर आली, खोटा पंतप्रधान म्हणून त्यांना संबोधण्यात आलंय, खोटा पंतप्रधान। साधी आणि सरळ बाब, इलेक्टोरल बॉन्ड हा स्वतःच्या फायद्यांसाठी किती हजार करोडो रुपयांचा याच्यामध्ये त्यांनी, म्हणजे हा स्कॅमच आहे, सगळ्या ठिकाणी स्कॅमच म्हटला जातोय। तुम्ही अलिखित एखाद्याला बेरर चेक द्याल कधी? तुम्ही व्ह्युअर्स आहात, तुम्ही एखादा असा चेक आहे की जो कुणाच्या नावे पैसे जातात, असं तुम्ही चेक कधी तयार करून ठेवाल, सही करून ठेवता? कधीच नाही करणार, कारण तुम्हाला माहिती आहे हा चेक कुठं पडला, हरवला, बँकेत एखादा जाईल आणि पैसा काढून घेईल, आकडा किती टाकेल, कोणी करणार नाहीये। अक्षरशः 10वी 12वीच्या मुलाला, 8वी 9वीच्या मुलाला सुद्धा कळायला लागलंय की चेकची किंमत, व्हॅल्यू काय आहे, चेक कसा काम करतो। तुम्ही तशाच पद्धतीचा एक स्कॅम डिझाइन केला जो इलेक्ट्रल बॉन्ड होता। त्या बॉन्ड बद्दल सुद्धा प्रियंका गांधी बोलल्या त्या सभेमध्ये। Indian Prime Minister Narendra Modi has been accused of making Islamophobic comments during an election rally, triggering widespread anger from Muslims and members of the opposition. And Mr. Modi said if the opposition Congress is voted back into power, it would distribute citizens' wealth among what he called infiltrators and those who have more children, referring to Muslims in India. Priyata Brajabasi brings us this report from New Delhi. In an election rally in the western state of Rajasthan on Sunday, Indian Prime Minister Narendra Modi's comments sparked a nationwide outrage. और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है। The opposition is calling these remarks hate speech. It has long accused Mr. Modi and his Bharatiya Janata Party for using communal and divisive politics for electoral gains. India's main opposition party, the Indian National Congress, says no Prime Minister has lowered the dignity of the post as much as Modi.
बीजेपीचं राजकारण सांगायला नको. बीजेपीचं राजकारण मोदींचं राजकारण एकच आहे. मला एवढंच म्हणायचं आहे. आता एवढाच जो व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय सांगितलं? CNN सिंगापूरचं चॅनल आहे, भारतातले चॅनल गोदी मीडिया, त्यांचं नाव घेत नाही. गोदी मीडिया जो आहे तो या गोष्टींना बिलकुल वरचं जे आहे तेही छापणार नाही, दाखवणार नाही किंवा त्याच्यातली सत्यताही सांगणार नाही. तेवढे कष्ट त्यांना घेण्यासाठी वेळच नाही, कारण की त्यांना माहिती आहे आपणही चंदा दो धंदा दो मधले आहोत. साधी आणि सरळ गोष्ट आहे गोदी मीडिया. बाहेरच्या देशातल्या चॅनल्सला सुद्धा मोदींच्या या जो काही हिंदू मुस्लिम विरोधी जे काही वाक्य होतं सभेमधलं त्याची दखल घ्यावी लागली. CNN नावाचं चॅनल आहे सिंगापूरमध्ये, जे चॅनल आहे त्या चॅनलने सुद्धा याची दखल घेतली की मोदींनी अशा भर सभेमध्ये मुस्लिम्स आणि हिंदू या गोष्टींवरती भाष्य केलं आणि याचे सर्व पडसाद भारतातल्या राजकारणावरती पाहायला मिळत आहेत. आपल्या देशाची मान नाही तुम्हाला किमान उंच करता येणार तर जी आहे तशी तर राहू द्या. तुम्हाला कुणी अधिकार दिलाय हिंदू मुसलमान? तुम्ही तुमच्या शेवटी नीच राजकारणावरती आले. हिंदू आणि मुस्लिम व्यवस्थित राहत आहेत, आनंदात राहत आहेत, काय अडचण आहे तुम्हाला? म्हणजे त्यांचं भांडण लावून हिंदूंना प्रेम दाखवायचं की तू मतांचा जोगवा गोळा करायचा, तू ये. मुस्लिम, अरे मी म्हणतो, मी दावा करतो या गोष्टीवरती, मोदींनी जे भाष्य केलं त्याचा मी निषेध नाही करत, मला त्याचा आनंद होतोय. काचं उत्तर आता त्यांना येणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये मिळणारा जो मतदान आहे त्यावेळेला बीजेपीला किंवा मोदी सरकारने हातचं जे काय तुटपुंज मतदान होतं, जे मुस्लिमांचं होतं ते मुस्लिमांचं मतदान सुद्धा मोदींना जाणार नाही. त्यामुळं मोदींनी जे काही केलंय, जे काही भाषण केलंय ते मला नाही वाटत भाजपा आणि मोदी पूर्ण प्लॅनिंग करूनच सगळं चालतं असं सगळ्या ठिकाणी. खूप बारीक विचार असतात, शेवटच्या क्षणाचे विचार असतात, कोणाचं कसं करायचंय, कोणाला कसं अटकवायचंय, हे सगळे प्लॅनिंग त्यांचे ठरलेले असतात असं आपण ऐकतो. बाबांनो, काळजी घ्या. स्वतः आपलं मत मांडण्यासाठी, मत देण्यासाठी सतसत विवेक बुद्धीचा वापर करून जाऊन मतदान करा. आणि हा जे काही मुजोरगिरी चालली आहे, ही जी झुंडशाही, हुकुमशाही, तानाशाही जी चालली आहे, हिला थांबवा. नाही तर मला नाही वाटत की म्हणजे काय होईल पुढच्या या काही दिवसांनंतर, काय भारत असेल. एक होता भारत म्हणून अशी एक हिस्ट्रीमध्ये एखादी लेसन येईल असं नको व्हायला. मी इथेच थांबतो आणि मतदानाचा पवित्र जो हक्क आहे तो बजवा. जिथे कुठे असाल, जिथे कुठे व्हिडिओ बघत असाल, तुमच्या टप्प्यातलं मतदान कुठे आहे, इलेक्ट्रोल वेबसाईटवर जाऊन तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते बघा, व्हेरीफाय करून ठेवा. वेळेवरती खूप धावपळ होते, अडचण होते, मतदान करता येत नाही, त्याला आपण पण गाफील राहणं चुकीचं आहे. सो आपण आपलं कर्तव्य बजावण्यासाठी कुणी आपल्या घरी स्लिप आणून देईल आणि कुणी आपल्या घरी व्यवस्था करून दिली याची वाट न बघता स्वतः जा. टेक्नो सॅव्ही झाली आहेत, तुमची मुलं घरातले टेक्नो सॅव्ही आहेत. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला जा, तिथनं तुमचा नंबर टाकून तिथून तुम्ही तुमचा वोटर ID डाउनलोड करून घ्या. तिथली डिटेल्स जी आहे ती तुम्ही स्वतःकडे ठेवून मग तुम्ही मतदानाला जा. आणि मला एवढं सांगायचं आहे, मतदान करा, फरक पडतो. जय हिंद, जय भारत.